सभापती महोदय, सन्माननीय सदस्य चित्राताईंनी अतिशय एका गंभीर विषयावर सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे आणि बेकायदेशीर नर्सिंग होमच्या बाबतीमध्ये शासनाची भूमिका काय आहे असा त्यांचा प्रमुख प्रश्न आहे। महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम 1949, नोंदणी अधिनियम 2021, कलम 5, कलम 9 यानुसार खरं तर चित्राताईंनी जे सांगितलं की हा दोन विभागांचा प्रश्न आहे। महानगरपालिकेतला जो प्रश्न आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जरी महानगरपालिकेला असले तर ते दंडापुरते मर्यादित आहेत, परंतु याच्यावर खरी कारवाई जर करायची असेल तर याला आरोग्य विभागाला आपल्यासोबत घ्यावं लागेल आणि म्हणून हायकोर्टाने देखील काही डिसिजन दिलेले आहेत। सन्माननीय चित्राताईंनी जो प्रश्न विचारला की किती नर्सिंग होमवर आजपर्यंत कारवाई झालेली आहे, किती नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत, तर 1371 नोंदणीकृत नर्सिंग होम ही मुंबईमध्ये आहेत आणि 35 नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आलेली आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल जी बोगस नर्सिंग होम सुरू आहेत त्या बाबतीमध्ये देखील हायकोर्टानं स्पष्ट असं म्हटलेलं आहे की याच्याबाबत महानगरपालिका किंवा संबंधित यंत्रणा यांनी तातडीनं कारवाई केली पाहिजे आणि म्हणून सन्मान्य सदस्य चित्राताईंची जी प्रमुख मागणी आहे की कुठेतरी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, एक समिती गठीत केली पाहिजे आणि म्हणून नगरविकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या दोघांच्या प्रमुख हे दोन्ही प्रमुख असतील या समितीचे आणि हे दोघेही प्रमुख महाराष्ट्रातला आणि मुंबईतल्या नर्सिंग होमचा आढावा घेतील, जी अनधिकृत आहेत त्याच्यावर कारवाई करतील आणि पूर्ण जो महाराष्ट्राच्या नर्सिंग होमचा अहवाल आहे तो पुढच्या अधिवेशनाला आपल्या पटलावर ठेवतील। आणखी एक त्यांनी जे सांगितलं होतं, काही उदाहरणं दिली होती, काही बोगस डॉक्टर आणि काही त्या संदर्भामध्ये नाही, सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्या पार्श्वभूमीवर 35 नर्सिंग होमवर मुंबईमध्ये कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की चेंबूर असेल, कुर्ला असेल, गोवंडी असेल याच भागामधली ही 35 नर्सिंग होम आहेत, परंतु हा नुसता 35 नर्सिंग होमचा काही प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या राज्यातल्या नर्सिंग होमचा प्रश्न आहे। म्हणून मी सांगितलं की नुसत्या SES नगरविकासची कमिटी नेमून उपयोगाची नाही, त्याच्यामध्ये हेल्थचे देखील SES किंवा प्रधान सचिव असले पाहिजेत। तर दोघांच्या संयुक्त बरोबर ना प्रमुख अध्यक्षतेखाली ही समिती नेमली जाईल, याचा पूर्ण अहवाल पुढच्या अधिवेशनापर्यंत आणला जाईल, जी अनधिकृत नर्सिंग होम आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि नक्की महाराष्ट्रामध्ये अधिकृत किती होती आणि अनधिकृत नर्सिंग होमवर किती कारवाई केली हा अहवाल पटलावर ठेवला जाईल।